जनस्य जागरिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डरीकवदे श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यम अपि चाव्ययम्। निर्गुण निराकार तत्वाच्या रूपाने तत्व चिंतनाच्या अंगाने अर्जुन भगवंतांची स्तुती करतो आहे। आपण अशा प्रकारे अर्जुनाने भगवंताची जी स्तुती केली त्याच्यातले वानगी दाखल काही श्लोक पाहिले। 10व्या अध्यायातला परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवमजम विभुम हा श्लोक पाहिला। तसंच आता आपण जो श्लोक आपली उत्पत्ती विश्वाची उत्पत्ती आणि संहार करण्याचं आपलं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य जे तुम्ही तुमच्या तोंडून सांगितलं ते मी ऐकलं असं अर्जुन म्हणतो। आपण त्याकरता पाहिलं की भगवंतांनी नेमकं काय सांगितलेलं होतं 8व्या अध्यायामध्ये। आणि भगवंतांचं जे महात्म्य आपल्या स्वतःच्या मुखातून वर्णन करून सांगितलं तर तेही आपण मागच्या वेळेला पाहिलं। पृथ्वीवर असलेली कालगणना आणि भगवद्गीतेमध्ये ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र म्हणून सांगितलेली कालगणना यामुळे जर काही प्रतीत होत असेल तर भगवंतांच्या अतर्क्य अशा लीला सामर्थ्याची प्रचिती एवढीच प्रतीती आपल्याला येते। याच्या पलीकडे आणि काही होत नाही। आणि त्याबद्दल अर्जुन भगवंतांची स्तुती करतो आहे। निर्गुण निराकार अव्यक्त अशा तत्वापासून सर्व जगत बनलेलं आहे। आणि जे नानात्व जगतामध्ये प्रतीतीला येतं ते नानात्व हा त्रिगुणांचा जरी गुण असला तरी निर्गुण निराकार अशा परमात्म्याच्या ठिकाणी हे नानात्व अथवा त्रिगुण काहीच शिल्लक राहत नाही। त्यामुळे भगवंतत्व हे जर मायेच्या पलीकडे असेल तर ते जाणून घेण्यासाठी म्हणून जो जाणून घेणारा आहे त्यांनी देखील मायेच्या पलीकडे जाणं आवश्यक आहे। भगवंतामध्ये सर्व भूत मात्र सर्व जगत सामर्थ्य ओतप्रोत भरून राहिलेलं आहे। एवढंच नव्हे तर भगवंतत्व हे आपल्याला प्रतीत होणाऱ्या जगत सामर्थ्याच्या कितीतरी व्यापक आहे। म्हणून जगताचं सामर्थ्य सर्व भूत मात्र हे भगवंतामध्ये जरी असले तरी भगवंतत्व हे त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं आणि व्यापक असं असलं पाहिजे। आणि एका अर्थाने जर पाहू गेलं तर परमात्मतत्व आणि भगवंतत्व
हे सर्व विश्वाला व्यापून राहिलेलं असून त्यापासूनच विश्वाची उत्पत्ती झाली असल्यामुळं भूतमात्र या नावाचा स्वतंत्र पदार्थ इथं नाही. जर काही असेल तर एक परमात्म तत्वच आहे. नच मत्स्थानी भूतानी पश्य मे योगमैश्वरम. माझ्या ठिकाणी भूत मात्र आहेत हे देखील खोटं. ज्याप्रमाणे वायू आकाशामध्ये वस्तीकर होऊन राहतो त्याप्रमाणे हे जगत परमात्म्याच्या ठिकाणी वस्तीकर होऊन राहिलेलं आहे. अशा प्रकारची स्तुती अर्जुनाने भगवंतांच्या संदर्भात केली. नमे विदुः सुरगणाः. आपल्याला सुरगण जाणू शकत नाहीत. महर्षी नारदस्तथा. नारद महर्षी सुरगण कोणीच आपल्याला जाणू शकत नाही, कारण हे सर्व आपल्यापासून निर्माण झालेले परत उलटे आपल्याला संपूर्ण जाणणं केवळ अशक्य आहे. जसं गर्भात असलेलं अपत्य आपल्या मातेचं वय जाणू शकत नाही, त्याप्रमाणे आपल्यापासूनच निर्माण झालेले हे सर्व उलटे परत फिरून आपल्याला संपूर्ण जाणणं केवळ अशक्य आहे. अशा प्रकारे अर्जुन भगवंतांची स्तुती करतो आहे. ही जी तत्वाची स्तुती आहे ती तत्वाची स्तुती प्रसंगी भगवंतांची जी अर्जुनाने केलेली आहे आणि सद्गुरूंची देखील सत्शिष्य करतो की आपण परब्रह्म आहात, आपण परम पवित्र असे आहात, आपल्यापासूनच सर्व सृष्टी निर्माण झाली, सर्व सृष्टीचे चालन करते आपण आहात, आपल्या खेरीज इथं अणुमात्र दुसरा पदार्थ नसल्यामुळं आपल्याला ज्ञात नाही असं या जगतामध्ये काहीही नाही. नित्य वर्तमान काळात राहत असल्यामुळं आपण त्रिगुणांना जाणता, कारण बाकीचे गुण नाहीतच. अशा पद्धतीने भगवंतांची, परमात्म्याची आणि सद्गुरूंची स्तुती भक्त अथवा शिष्य अनेक वेळेला करताना दिसतो. आता गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे. स्तवन करत असताना, कीर्तन करत असताना शुद्ध परमात्म्याचं वर्णन सद्गुरूंच्या ठिकाणी हे शिष्य करत असतो. तसंच वर्णन अर्जुनाने देखील भगवंताचं केलेलं आहे. ही कीर्तनाची एक पद्धती आहे. तसंच चरित्र वर्णन, रूप वर्णन, गुण वर्णन याही प्रकारांनी हे कीर्तन घडत असतं. हे जे तत्वाचं वर्णन शिष्य करत असतो आणि शिष्याला ते वर्णन करण्याचा मोह नेहमीच होत असतो, या वर्णनामध्ये काही शिष्याला लाभ होतो. तो लाभ म्हणजे शिष्याचं अंतःकरण अत्यंत तरल होतं. जे आदर्श आहे, जे प्राप्तव्य आहे, जे गंतव्य आहे, ज्या ठिकाणी जायचं आहे आणि जे अंतिम स्थान आहे, त्या अंतिम स्थानाची चर्चा केल्यामुळं त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय पक्का होतो. काही लाभ आहेत अशा प्रकारे कीर्तन करण्याचे, अशा प्रकारे गुणवर्णन करण्याचे. आपली ध्येय निश्चिती होते. सद्गुरू ज्या ठिकाणी आहेत अथवा भगवंत ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे हे शिष्याच्या मनामध्ये पक्क होतं, ठसतं. त्याचं साधन निश्चय होतो. त्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणून काय साधना करायला हवी याचा देखील निश्चय शिष्याच्या ठिकाणी पक्का व्हायला सुरुवात होते. त्याला अनुसरून आपण कशी मनाची धाटणी ठेवायला पाहिजे, बुद्धी कशा प्रकारे विचार करायला पाहिजे या संबंधी देखील शिष्यांनी ठरवावं असं मी म्हणेन. जर वर्णन सद्गुरूंचं तत्वाच्या अंगाने करत असेल तर मग व्यवहारावर, संसारावर जितका आपण विश्वास ठेवतो त्याच्याऐवजी परमात्म्यावर अधिक विश्वास ठेवला पाहिजे.
जर अव्यक्त तत्वापासूनच व्यक्त विश्व बनलेलं आहे अशी स्तुती करत असेल तर अव्यक्तावर अधिक विश्वास हवा व्यक्तापेक्षा. तसंच व्यक्त विश्व आहे, त्या व्यक्त विश्वामध्ये जे केवळ देह आणि देह संबंधित आहेत त्यांच्याशी आपण खूप संलग्न होऊन असतो ममतेने, मीपणापोटी आणि ममतेने. त्याऐवजी व्यक्त असलेला आपला देह आणि आपले संबंधित आहेत त्याच्यापेक्षाही व्यक्त असलेलं सर्व बाह्य विश्व हेही भगवंतानी भरून राहिलेलं आहे. असं असल्यामुळं आपल्या देहासकट जे माझे म्हणून आहेत म्हणजे आई वडील पत्नी पती मुलं बाळ घरदार या संबंधीच केवळ असणारी जी प्रीती आहे ती प्रीती कमी झाली पाहिजे. जर तत्वचिंतन तत्ववर्णन तत्वाच्या अंगाने कीर्तन असं घडत असेल तर तशा प्रकारे ममत्व देखील अहंता देखील कमी होण्यामध्ये या गुणवर्णनाचा या चिंतनाचा उपयोग व्हायला हवा आणि असा उपयोग करून घेता येऊ शकतो. सत्शिष्यांनी ज्ञानेश्वर महाराजांसारख्यांनी जे कीर्तन या अंगाने केलं तर ते आपल्या स्वतःचा आत्मभाव सुदृढ करण्यासाठी म्हणून अशा प्रकारचं कीर्तन केलं. तत्वाचा विचार केला, तत्वाच्या अंगाने गुण महात्म्य गायलं. अर्थात हे जे करणारा अशा रीतीने गुणवर्णन करणारा आहे तो गुणवर्णन करणारा याचा अनुभव न घेतलेला असा राहणार. अर्जुन अशा प्रकारे जे बोलतो आहे बघा अर्जुनाचे शब्द काय आहेत. अर्जुन असं म्हणतो की भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्त कमलपत्राक्ष महात्म्यम अपि च अव्ययम् एवं एतत् यथा आत्थ त्वम आत्मानं पुरुषोत्तम. तू जे तुझ्या संबंधी सांगितलंस ते तसंच आहे असं अर्जुन म्हणतो. म्हणजे अर्जुनाची कोणती प्रतीती नाही. अर्जुन असं म्हणतो की तुम्ही जे तुमच्या संबंधी सांगितलं ते तसंच आहे असं मी मानतो असं अर्जुन म्हणतो. अर्जुनाचे शब्द पाहण्यासारखे आहेत. एवं एतत् यथा आत्थ त्वम आत्मानं परमेश्वर. तुम्ही जे तुमच्या संबंधी सांगितलं ते तसंच आहे असं मी मानतो. द्रष्टुम इच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. असं मी मानत असल्यामुळं आता मी तसं रूप पाहण्याची इच्छा करतो असं या श्लोकाच्या दुसऱ्या चरणामध्ये अर्जुन म्हणतो. जेव्हा आपल्या स्वतःला प्रतीती आलेली नसते आणि दुसरा सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवून आपण तशा प्रकारे संकीर्तन करत असतो तेव्हा ते पाहण्याची इच्छा होणं हे स्वाभाविक आहे. अर्जुनाला तशाच प्रकारची इच्छा झाली. म्हणून अशा प्रकारे जे तत्वचिंतन केलं जातं या तत्वचिंतनामध्ये आपल्या स्वतःला बोध झालेला नसताना आपण त्या तत्वाचं चिंतन करतो आहोत हा भाव तत्वचिंतन करणाऱ्यांनी त्या अंगाने कीर्तन करणाऱ्यांनी स्तवन करण्यानी कायम ठेवणं आवश्यक आहे. नाहीतर अनेक वेळेला तशा प्रकारे स्तवन करता करता आपल्याला ते स्वरूपच समजले असा भाव होण्याची शक्यता असते. अशा प्रकारचा एक गंड निर्माण होण्याची शक्यता असते. या प्रकारच्या कीर्तनाच्या या मर्यादा आहेत. अंतःकरण जर तरल नसेल आपलं हे प्राप्तव्य गंतव्य आहे हा भाव जर सुटला तर परमेश्वर म्हणजे या प्रकारचा अशा प्रकारे सरळ समीकरण मांडण्याची एक वृत्ती निर्माण होते जशी वृत्ती पंडितांच्या ठिकाणी निर्माण होते. परमात्म्याचं स्वरूप
परमात्मा आणि जगत याचा संबंध माया विवर्त असा आहे का चित विलासवाद असा आहे, या संबंधी जर पाठशाळेमध्ये खूप शिक्षण झालं तर परमेश्वराचं स्वरूप कसं आहे याच्याविषयी खूप अभिनिवेशाने दणदणीतपणाने अशी निरूपणं होतात. पण प्रत्यक्षात त्याला काहीच समजलेलं नसतं, हे तो लक्षात घेत नाही. तत्वचिंतनाच्या अंगाने कीर्तन करण्याच्या या मर्यादा आहेत. जर तरल वृत्तीने आपल्याला हे अजून प्राप्त झालेलं नाही हे समजून हे कीर्तन केलं तर प्रगती होण्याची शक्यता आहे. जर हे समजलं नाही तर मग पाठ झालेल्या गोष्टी तशाच आहेत असं म्हणून सांगण्याची वृत्ती बळावते. त्याच्या पुढं जसं तत्वाच्या अंगाने परमात्म्याच्या स्वरूपाचं गुणवर्णन अर्जुनाने केलं, तसं अर्जुन चरित्राच्या अंगाने भगवंतांचं गुणवर्णन करतो. त्याच्याच पुढच्या श्लोकामध्ये मन्यसे यदि तत् शक्य मया द्रष्टुम इति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शय आत्मानं अव्ययम्. जर हे स्वरूप मी पाहू शकेन असं तुला वाटत असेल, मन्यसे यदि तत् शक्यम मया द्रष्टुम इति प्रभो, मी जर पाहण्यासाठी योग्य असेल असं तुला वाटत असेल तर हे योगेश्वरा, योगेश्वर ततो मे त्वं, तर तू मला दर्शय आत्मान अव्ययम, ते काय अव्यय स्वरूप आहे ते तू मला दाखव, असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे. अर्जुनाला असं भान असल्यामुळं, म्हणजे भगवान व्यासांनी हा जो संवाद आपल्या समोर ठेवला त्याच्यामध्ये सत शिष्य सद्गुरूंशी कशा रीतीने संवाद साधेल हेही याच्यात पाहण्यासारखं आहे. तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता तर आता मला हे दाखवाच म्हणून, असं अर्जुन म्हणाला. मी जर पाहायला योग्य असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला हे दाखवा. एक नम्रता आहे. असं शक्य आहे की मी पाहण्याला योग्य नसेल, तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल पण तुमचं प्रेम एवढंच मला आत्मज्ञान संपादन करण्यासाठी योग्य नसेल. माझी देखील एक पात्रता आवश्यक आहे. माझी पात्रता असणं आणि मग मला त्याची प्रतीती येणं, याच गोष्टी आत्मदर्शनामध्ये आवश्यक आहेत याचं भान अर्जुनाला आहे. अर्जुन भगवंतांना असं म्हणत नाहीये की आपण इतके जवळचे आहोत तर मला आता हे दाखवून टाका, असं अर्जुन म्हणत नाही. अर्जुन असं म्हणतो आहे की मला हे पाहणं शक्य आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर, हे पाहण्यासाठी मी योग्य आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर केवढी मोठी नम्रता आहे. जवळीक जरी असली तरी देखील नम्रता आहे. आणि त्या नम्रतेमध्ये असा भाव आहे की जर मला पाहणं शक्य नसेल, जर मी पाहण्यास योग्य नसेल तर तुम्ही दाखवायला समर्थ असाल तरी मी पाहू शकणार नाही हे मला माहित आहे, तर मी तुम्हाला काही दोष देणार नाही. मी जर पाहायला योग्य असेल तर मी जरूर पाहू शकेन, पण मी जर पाहायला योग्य नसेल तर सर्व खोटी माझ्या बाजूला असेल. दाखवण्याचं सामर्थ्य तर तुमच्या ठिकाणी आहेच. तसंच अजून एक नम्रता अर्जुनाच्या या निवेदनामध्ये लपलेली आहे. ती अशी की जर माझी पात्रता नसेल तर तशा प्रकारची पात्रता मिळेपर्यंत मी थांबायला तयार आहे. मन्यसे यदि तत् शक्यम
मया द्रष्टुम इति प्रभो. पात्रता संपादन करेपर्यंत मी थांबेन. तुमच्या कल्पनेप्रमाणे मी पात्र व्हावं आणि मगच मला ज्ञान व्हावं. कारण जर सर्व तुमचं एवढ्या गणिती पद्धतीने आहे, इथं अव्यवहारी असं काही नाही. ज्ञान, आपलं स्वरूप, आपण निर्माण केलेलं विश्व हे जर एका प्रकारे एका नियमाने चालणार असेल तर मला ज्ञान देखील त्याच नियमाने होईल. आणि त्या नियमाने ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून मी जसा योग्य होईल तसं मात्र तुम्ही मला हे दाखवावं. मी जेव्हा पात्र होईल तेव्हा मात्र तुम्ही मला हे दाखवावं, असं अर्जुन म्हणतो आहे. जोपर्यंत माझी अपात्रता आहे तोपर्यंत मी पात्र होण्यासाठी प्रयत्न करीन आणि तोपर्यंत थांबायला मी तयार आहे, असं अर्जुन म्हणतो आहे. मन्यसे यदि तत् शक्य मया द्रष्टुम इति प्रभो योगेश्वर ततो मेत्वम दर्शय आत्मानम अव्ययम. अर्थात अर्जुनाचं हे जे कथन आहे ते सत्शिष्य कशा रीतीने सद्गुरूंना विनंती करेल त्या संदर्भात जाता जाता या श्लोकाच्या पदांवरून व्यक्त होणारा भाव आपण पाहिला. याच्यामध्ये अर्जुन भगवंतांना मात्र विनंती करतो आहे. अर्जुन भगवंतांना असं म्हणतो आहे की जर मी पात्र असेल तर आपल्या औदार्याने आपण मला हे दाखवू शकाल. मी जर पाहू शकत असेल तर तुमच्या कृपेने मी हे पाहेन आणि केवळ तुमच्याच कृपेने मी हे पाहेन. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता न म्हणसी पात्रा पात्र. तुमच्या औदार्याची गोष्ट आहे. एक वेळ तुम्ही पात्र आणि अपात्र देखील पाहणार नाही. पण मूळ भगवान व्यासांनी लिहिलेला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये अर्जुन असं म्हणतो आहे की मी जर पात्र असेल तर तुम्ही मला दाखवा, पण तुम्ही पात्र देखील पाहत नाही हे मला माहिती आहे. आता ही स्तुती आहे, आता हे कीर्तन आहे. तुमच्या जर मनात असेल तर तुम्ही काहीही करू शकाल, पण मी मात्र नियम मोडू इच्छित नाही, असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता न म्हणसी पात्रा पात्र पै कैवल्या ऐसे पवित्र जे वैरियाही दिधले. अशा करता मी म्हणतो आहे की तुमच्या चरित्रामध्ये ते दिसतं. कैवल्यासारखी पवित्र गोष्ट जी तुम्ही वैर्याला दिली. तसं 9व्या अध्यायामध्ये मज भजो का भलतेनी व्याजे वैरे का विषय विरागे. वैरानी किंवा विषय विरागानी कोणत्याही अंगानी जर माझं अनुसंधान लागेल तर ते अनुसंधान हीच पात्रता असेल, असं 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगून ठेवलेलं आहे. आणि अर्जुन देखील भगवंतांच्याच चरित्रातले दाखले द्यायला लागलेला आहे की वैरामुळे तुमचं ज्यांना खूप अनुसंधान लागलं त्यांना तुम्ही मुक्ती दिलेली मला माहित आहे. हे तुमचं फारच मोठं औदार्य झालं. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता न म्हणसी पात्रा पात्र पै कैवल्या ऐसे पवित्र जे वैरियाही दिधले. रावण, कुंभकर्ण, कंस, शिशुपाल भगवंतांशी वैर करण्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेले असे. रावणाने तर इंद्रापेक्षा देखील मोठं होण्याचा चंग बांधलेला होता, तपश्चर्या केलेली होती. मूळ ब्राह्मण कुळातला ऋषींचा असा तो मुलगा होता आणि अपरिमित असं सामर्थ्य तपोबलाने त्यांनी मिळवलं आणि बाहुबळाने देखील संपादन केलं.
पुढं त्या सामर्थ्याचा गर्व होऊन त्यांनी देवांना बंदीवासात टाकलं. एक प्रकारे अनाचाराचं असं साम्राज्य निर्माण केलं आणि त्याच्या मुलांसारख्यांनी देखील इंद्रांना पराभूत केलेलं असल्यामुळं रावणाला पराभूत करणं ही अशक्य प्राय गोष्ट अशी होऊन गेली. एवढंच नव्हे तर इंद्राच्याही पलीकडे जाऊन भगवंतत्वच आपल्यापाशी यावं अशा रीतीने रावणाची वाटचाल अहंकारांनी चालू झाली. तेव्हा भगवान विष्णूंनी त्रेतायुगामध्ये रामावतार घेऊन रावणाचा वध केला. तर रावणाचा वध करेपर्यंत रामाबद्दलच्या मत्सराने रावणाला इतकं ग्रासलेलं होतं की रामाशिवाय दुसरं काहीही त्याला दिसत नव्हतं. रामाशी खऱ्या अर्थाने वैर रावणाने मांडलेलं होतं. इतका वैर धरणारा रामाच्या बाणांनी भगवत प्रसादाला जाऊन प्राप्त झाला. रावणाचाच धाकटा भाऊ कुंभकर्ण तो देखील अत्यंत तमोगुणी प्रवृत्तीचा असल्यामुळं आपल्या वडील भावाचं वर्तन त्याला जरी पसंत पडलं नाही तरी देखील त्यांनी वडील भावाला साथ दिली आणि रामचंद्रांशी फार मोठं युद्ध त्यांनी केलं. त्याला देखील रामचंद्रांच्या बाणांनी मुक्ती मिळाली. कंस हा भगवान गोपाळ कृष्णांचा मामा. गोपाळ कृष्णांची माता देवकी तिचा तो चुलत बंधू आणि उग्रसेन राजाचा मुलगा. उग्रसेन राजा अत्यंत वयोवृद्ध झालेला असताना त्यांनी कंसाला युवराज पद बहाल केलेलं होतं. स्वाभाविक मुलगा असल्यामुळं त्याला युवराज केलेलं होतं. पण आसुरी प्रवृत्ती असल्यामुळं त्याची सर्व मित्रमंडळी आणि संबंधित हे आसुरी प्रवृत्तीचे असे होते. आणि हळूहळू उग्रसेन राजा केवळ राज्यावर असल्यामुळं अत्यंत निर्बल, म्हणजे स्वतःचेच वडील पण अत्यंत निर्बल असा हा उग्रसेन राज्यावर आहे आणि त्यामुळं मला संपूर्ण मान मिळत नाही अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये भावना निर्माण झाली आणि त्यांनी आपल्या वडिलांनाच बंदी बनवून टाकलं आणि राज्य आपल्या बाहुबलाने आपल्या ताब्यात घेतलं. तरी देखील आपल्या चुलत बहिणीवर खूप प्रेम असल्यामुळं तिच्या लग्नाच्या वेळेला तिच्या वरातीचे घोडे स्वतः हाकण्यासाठी म्हणून हा कंस धुरेवर बसला रथाच्या. त्यांनी आनंदवित अत्याचार केलेल्यापैकी एक ब्राह्मण त्या ठिकाणी उभं राहून असं म्हणाला की अरे मूर्खा, तू कोणाच्या रथाचे घोडे हाकतो आहेस? तू ज्या कौतुकाने यांच्या वरातीमध्ये सारथ्य करतो आहेस त्या तुझ्या चुलत बहिणीच्या पोटी जन्माला येणारा तुझा घात करणार आहे.
तर त्याच्यावर कंस गदागदा हसला आणि म्हणाला की तुझ्यासारख्या कित्येकांना आत टाकलेला आहे, तू तुझ्या सामर्थ्याला समजतोस तरी काय? तेव्हा तो म्हणाला की हीच गोष्ट तुला आकाशवाणीने देखील ऐकता येईल, ऐक असं म्हटल्याबरोबर तशा प्रकारे आकाशवाणी झाली. तेव्हा मात्र कंस गडबडून गेला आणि त्यांनी देवकीला, आपल्या बहिणीला आणि मेहुण्याला तिथल्या तिथंच अटक करून तुरुंगामध्ये टाकलं. हा कंस कृष्णाच्या वैराने अत्यंत झपाटलेला असा होता. गोकुळामध्ये कृष्ण मोठा होत असताना अनेक वेळेला कृष्णाचा घात करण्याच्या युक्त्या त्यांनी शोधून काढल्या, तरी देखील 10-12 वर्षांचा असताना कृष्ण गोकुळातून मथुरेमध्ये परत आला. कंसानेच त्याला बोलवून घेतलं, याला बोलवून घेऊन याचा नाश करावा म्हणून बोलवून घेतलं. अशा कृष्णाच्या पुढं जेव्हा कंस प्रत्यक्षात उभा राहिला तेव्हा त्याच्या जन्माच्याही आधीपासून भीतीनी आणि वैरानी कृष्णाचा ध्यास घेतलेला कंस त्याच्या समोर साधा उभा देखील राहू शकत नव्हता. कृष्णाने साध्या बुक्क्या मारून कंसाला ठार केला. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता न म्हणसी पात्रा पात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र जे वैरियाही दिधले, मोक्षू दुराराध्यू कीर होय, परी तोही आराधी तुझे पाय, म्हणून धाडीसी तेथ जाय पायी कुजैसा. मोक्ष दुराराध्य जरूर असेल, पण तो मोक्ष तुझ्या पायाशी असल्यामुळं, तुझ्या पायाचा किंकर होऊन असल्यामुळं तू त्या मोक्षाला ज्याच्याकडं पाठवशील त्याला देखील तो मोक्ष प्राप्त होतो. म्हणून धाडीसी तेथ जाय पायी कुजैसा. तुवा सनकादिकांचे नि माने, सायुज्जी सौरसू दिधला पूतने, जे विषाचे नि स्तनपाने मारू आली. सनकादिक म्हणजे सनत, सनत कुमार, सनकत, सनंदन, अशा प्रकारे 4 प्राचीन ऋषी, अतिप्राचीन ऋषी म्हणजे ब्रह्मदेवांच्या काळचे ऋषी, ब्रह्मदेवांचे मानसपुत्र समजले जाणारे असे सर्व ऋषींना देखील वंदनीय असे हे सनकादी ऋषी अत्यंत भगवत भक्त होते, तसंच थोर तत्वचिंतक होते आणि शुकाचार्यांसारखे वैराग्यशील असे होते. तुवा सनकादिकांचे नि माने, सायुज्जी सौरसू दिधला पूतने. हे सनत, सनत कुमार, सनक, सनंदन हे ज्याप्रमाणे सायुज्याला प्राप्त झाले त्याप्रमाणे तू पूतनेला देखील सायुज्य दिलंस, की जी तुला स्वतःला विषानी माखलेले असे स्तन घेऊन स्तनपान करण्यासाठी म्हणून आलेली होती. कंसानी या पूतना मावशीला कृष्णाला मारण्यासाठी म्हणून पाठवलेलं होतं. भगवंतांनी आपल्या स्वतःचं चरित्र सांगताना विषाही सकट पियाला पूत नेते असं वर्णन केलेलं आहे. ही पूतना मावशी देखील भगवंतांच्या हातून, भगवंतांच्या करवी मोक्षाला प्राप्त झाली आणि कोणासारखी तर थेट सनक, सनंदन, सनत कुमार यांच्यासारखी. हा गा राजसूय यागाची या सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी, ऐसिया अपराधिया शिशुपाळा, आपण पेट ठावो दिधला गोपाळा. राजसूय यज्ञाच्या वेळेला अग्रमानानी पूजा
भगवंतांची, गोपाळ कृष्णांची जेव्हा करण्याचा प्रस्ताव स्वतः भीष्माचार्यांनी मांडला, आणि भगवान व्यासांनी त्याला अनुमोदन दिलं, त्यावेळेला हा शिशुपाल उठून उभा राहिला. त्याला ते सहन झालं नाही. शिशुपाल हा चेदीराज म्हणून प्रसिद्ध होता. चेदीराज दमघोषाचा मुलगा आणि गोपाळ कृष्णांचा आत्तेभाऊ, वसुदेवाच्या बहिणीचा मुलगा, हा जेव्हा जन्माला आला तेव्हा एक विद्रूप बालक म्हणून जन्माला आला. जे नेहमीचे 2 डोळे असतात त्याच्या व्यतिरिक्त एक कपाळावर अतिशय कुरूप दिसणारा असा अजून एक नेत्र त्याला लाभलेला होता, आणि त्यामुळे तो भेसूर आणि भयानक असा दिसत होता. राजाचा मुलगा असल्यामुळं ऋषींना बोलावलं गेलं आणि ऋषींना विनंती केली गेली की हा असा बालक, विचित्र बालक कसा काय निर्माण झाला. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की कालांतराने याचा हा जो डोळा आहे कपाळावर असलेला तो गळून पडणार आहे. मात्र ज्याला पाहिल्यानंतर हा डोळा गळून पडेल त्याच्या हातून याचा वध होईल. हा अत्यंत दुराचारी निघेल, सामर्थ्यवान असेल. आणि आपल्या आई बरोबर आपल्या आत्याचं बाळ पाहण्यासाठी म्हणून बालवयात गोपाळ कृष्ण आलेले असताना त्यांना पाहिल्यानंतर मात्र हा डोळा गळून पडला. तेव्हा आपला मुलगा आपल्याच भावाच्या मुलाच्या हातून मारला जाणार हे लक्षात येऊन गोपाळ कृष्णांच्या आत्याने गोपाळ कृष्णांचे पाय धरले, त्यांची विनवणी केली. तेव्हा गोपाळ कृष्ण म्हणाले की इतक्या लहान मुलाला मारण्याचा प्रश्नच येत नाही, मी याला मारण्याचं काही कारणही दिसत नाही. तेव्हा तिने ऋषींची भविष्यवाणी सांगितली. तेव्हा गोपाळ कृष्ण हसत तिला म्हणाले की अगदी माझे जरी यांनी अपराध केले तरी 100 अपराध होईपर्यंत मी याला काही करणार नाही. आता तर तुझं समाधान झालं. अशा प्रकारे आपल्या आत्याची बुझावणी गोपाळ कृष्णांनी केली. आणि पुढं मात्र हा शिशुपाल भगवंतांचा कट्टर वैरी ठरला. तो जरासंधांचा सेनापती झाला. ज्या जरासंधांनी गोपाळ कृष्णांवर 18 वेळेला स्वाऱ्या केल्या त्या जरासंधांचं सेनापती होण्यामध्ये याला भूषण वाटत होतं. आणि गोपाळ कृष्णांची अवहेलना करण्याची एकही संधी हा शिशुपाल सोडत नसे. गोपाळ कृष्ण प्रत्येक वेळेला ती गोष्ट सहन करत होते. आणि ज्या वेळेला पांडवांनी राजसूय यज्ञ केला तेव्हा त्याच्या आधी 4ही दिशांना 4 पांडवांनी दिग्विजय संपादन केला. आणि सम्राट म्हणून खऱ्या अर्थाने घोषित होणं हे त्या राजसूय यज्ञाचं वैशिष्ट्य होतं. अशा रीतीने जे त्रिभुवनांचे सम्राट झालेले आहेत त्यांनी फक्त 2 ठिकाणी हस्तिनापूर आणि द्वारका या 2 ठिकाणी सैन्य पाठवलं नाही जिंकण्यासाठी, कारण त्या ठिकाणी विशेष प्रीती असल्यामुळं बाकीचे सर्व देशींचे राजे पांडवांनी जिंकून घेतलेले होते. असे सम्राट यज्ञ करण्याच्या आधी, यज्ञाच्या आधी जी ज्येष्ठांची पूजा करतात ती पूजा अग्रमानाने भीष्माचार्यांची करायला निघाले. तेव्हा भीष्माचार्यांनी
व्यासांचं नाव सुचवलं आणि व्यासांनी असं सांगितलं की इथं गोपाळ कृष्ण असताना वासुदेव कृष्णाची पूजा करणं हे सर्वथैव योग्य आहे. आणि भीष्मांनी जे भगवत भक्त होते त्यांनी भगवान व्यासांना अनुमोदन दिलं. म्हणजे प्रसंग असा होता की सर्व राजांना शिशुपाला सकट जिंकलेले असे पांडव होते, सम्राट. ते यज्ञ करत होते. ते यज्ञामध्ये जे जेते होते ते कोणाची तरी पूजा करू इच्छित होते आणि ती पूजा अग्रमानाने कोणाची करायची असा विषय चाललेला होता. आणि सर्वानुमते गोपाळ कृष्णांची अग्रमानाने पूजा करायची असं ठरलं. म्हणजे ज्या यजमानांच्या घरी पूजा होणार होती ते जगत जेते होते आणि ते पूजा करणार होते. अशा वेळेला जो सर्वोच्च मान गोपाळ कृष्णांना दिला गेला त्यावेळेला शिशुपाल उठून उभा राहिला आणि शिशुपालांनी गोपाळ कृष्णांना दूषण द्यायला सुरुवात केली. गोपाळ कृष्णांनी चोऱ्या केलेल्या आहेत, व्यभिचार केलेला आहे, हा राजघराण्यातला नाहीच आहे, याचे आई आणि वडील कोण आहेत याच्याविषयी साशंकता आहे. अशा रीतीने अनेक प्रकारे अपमान करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा आणि आधीचे 99 वेळेला जवळपास याला वाटेल ते जरी बोललं तरी हा खाली मान घालून सहन करतो हा पूर्वानुभव असल्यामुळं शिशुपालांनी एवढ्या जमलेल्या राजांच्या समक्ष गोपाळ कृष्णांची निंदा करायला सुरुवात केली. हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं की पांडवांनी द्वारकेवर स्वारी केलेली नव्हती जेते पदासाठी म्हणून, काही एक मान दिलेला होता. अशा वेळेला गोपाळ कृष्णांनी आर्यावर्तातले सर्व राजे एकत्र आलेले असताना आपला जो अपमान होतो आहे तो अपमान सहन न होऊन आणि आपल्या आत्याबाईंच्या वचनातून आपण मुक्त होतो आहोत हे जाणून शिशुपालाचा वध केला. हागा राजसूय यागाची या सभासदी देखता त्रिभुवनांची मांदी कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी ऐसिया अपराधिया शिशुपाळा आपण पेट ठावो दिधला गोपाळा. गोपाळ कृष्ण किती बलशाली असले पाहिजेत. सगळे राजे एकत्र जमलेले असताना सर्वांच्या समक्ष गोपाळ कृष्णांनी शिशुपालाचा वध केला. या ज्या कथा आहेत या कथा जर आपण पाहिल्या तर अर्जुन काय कीर्तन करतो आहे हे आपल्या लक्षात येईल. कारण त्याच्या दृष्टीने हे उल्लेख डोळ्यासमोर असणारे होते, कारण त्यांच्या डोळ्यासमोर घडलेला प्रसंग होता. पण राजसूय यज्ञ कोणत्या परिस्थितीत केला होता, गोपाळ कृष्णांचं त्याच्यात स्थान काय होतं, शिशुपाल, गोपाळ कृष्ण आणि पांडव हे एकमेकांचे बंधू होते. पांडव आणि शिशुपाल हे एकमेकांचे मावस भाऊ होते. अशा परिस्थितीमध्ये शिशुपालाला गोपाळ कृष्णांनी वध केला. पण नुसता वध केला नाही. अर्जुन असं म्हणतो की तुम्ही आपल्या ठिकाणी त्याला जागा दिली आणि उत्तान चरणाची या बाळा काय ध्रुवपदी चाड तो वना आला. याची लागी जे बैसावे पितयाची या उत्संगी की तो चंद्र सूर्यादिका परिस जगी श्लाघ्यू केला. उत्तानपाद राजा स्वायुंभव मनुचा नातू ध्रुव त्याच्या संबंधी अर्जुन भगवंतांनी ध्रुवावर केलेल्या उपकाराची आठवण करून देतो आहे. आपण पुढच्या वेळेला बघू. हरी
सर्वैस्तुष्ट्वा सस्तनुभिः व्यशेम देवहितन्यतायुः। ॐ शान्ति शान्ति शान्ति।